नमस्कार मित्रांनो, मराठी यूट्यूबमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत की मराठी चॅनल म्हणजे यूट्यूब चॅनल कसं ओपन करायचं. तरी यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओ आहेत चॅनल कसं बनवायचं, पण तरीसुद्धा मी स्वतःचा माझा चॅनल ओपन केला आणि मला काही थोड्याशा इश्यू आले किंवा काय करेक्शन करायचे होते. तर त्या व्हिडिओमध्ये मी थोडं शिकलो. ह्याच्या अगोदर पण मी 2-3 चॅनल बनवले, पण पाहिजे असा रिस्पॉन्स आला नाही. आणि रिस्पॉन्स न आल्यामुळे एक्झॅक्टली आपलं काय चुकतं आहे. तर हे थोडंसं मी पण एक अभ्यास केला, एक वर्षभर केले अभ्यास. मी एक वर्ष झालं हा यूट्यूब चॅनल मी चालवतो. तर त्याच्यावर आता सध्या 2000 सबस्क्रायबर झालेत कंप्लीट. तर तुम्ही पण असं चॅनल ओपन करू शकता. आणि त्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचं लागेल की जीमेल अकाउंट लागेल. जीमेल अकाउंट यासाठी की गुगलचा क्रायटेरिया म्हणजे चॅनल खोलण्यासाठी तो गुगल अकाउंट मॅन्डेटरी आहे, म्हणजे जीमेल अकाउंट मॅन्डेटरी आहे. त्याशिवाय तुम्ही अकाउंट ओपन करू शकत नाही. तर आपण बघूया. तर आपण डायरेक्ट जाऊया मोबाईलच्या स्क्रीनवर. ओके. त्यानंतर आपल्याला गुगल क्रोमवर जायचं आहे. तर आपण गुगल क्रोम ओपन करू. ओके. तर तिथं क्लिक करायचं आहे स्टुडिओ यूट्यूब. studio.youtube.com. ओके. तर हा तुमचा असा स्टुडिओ केल्यानंतर तुमचं चॅनल या पद्धतीने ओपन होईल. तर तुम्ही बघू शकता इथं ऑप्शन दिलेत, ॲनालिटिक्स. ओके. असे भरपूर ऑप्शन दिले. तर आपल्याला द्यायचं. आपल्याला एक डाव्या साईडला सेटिंगचं चिन्ह आहे बघा इथे, तिथे एकदा क्लिक करायचं आहे. हे बघा या साईडला आहे, या साईडला दिलेलं आहे. तर तिथे एकदा क्लिक करू. ओके. आता पहिलं आहे जनरलमध्ये तुम्हाला करन्सी काय. बेसिकली यूट्यूब हे डॉलरच्या स्वरूपातच आपल्याला पेमेंट करतं. तर आपण तिथं डॉलर ॲज इट इज ठेवून देऊया. दुसऱ्यांदा इथं चॅनलवर. ओके. चॅनलवर आल्यानंतर तुमचं इथं कंट्री सिलेक्ट करायची. ओके. जी काय तुमची कंट्री असेल तर मी सिलेक्ट करतो इंडिया. ओके. इंडियानंतर ना इथं ॲडव्हान्समध्ये या. ओके. तर इथं एक बघू शकता की इथे एक ऑप्शन दिलं. तर यांचं म्हणणं काय आहे की इथं तुम्ही हा चॅनल लहान मुलांसाठी बनवता का. तर तुम्ही लहान मुलांसाठी नाही बनवत तर डिफॉल्टमध्ये इथं सेकंड नंबरला नो लिहायचं. नो. ओके. नोवर एकदा सेट करायचं. नो सेट धिस चॅनल इज नॉट मेड फॉर किड्स, म्हणजे लहान मुलांसाठी हा चॅनल नाही आहे. त्याच्यावर एकदा क्लिक करायचं. त्यानंतर आल्यानंतर एक सेव्ह म्हणायचं. ओके. सेव्ह म्हटल्यानंतर परत एकदा सेटिंगमध्ये जायचं. सेम तिथं चॅनलमध्ये जायचं आणि इथं फीचर इलिजिबिलिटीमध्ये जायचं. ओके. फीचर इलिजिबिलिटी गेल्यानंतर तुमचं एक पहिला ऑप्शन आहे स्टँडर्ड फीचर, तो इनेबल आहे. दुसरा आपल्याला इंटरमिडिएट फीचर्स हा इनेबल करायचे. तर त्यासाठी आपल्याला व्हेरीफाय करावं लागतं. ओके. तर इथे व्हेरीफाय करण्यासाठी व्हेरीफायवर क्लिक करायचं. ओके. व्हेरीफाय क्लिक केल्यानंतर असं येईल. तर तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो काय असेल तो. ओके. मोबाईल नंबर टाकला रजिस्ट्रेशन करून एकदा व्हेरीफाय करून घ्यायचं. ते एकदा व्हेरीफाय झाल्यानंतर ना हा जो काय ऑप्शन आहे दुसरा तो इनेबल होईल. ओके. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा एक तिसरा ऑप्शन आहे ॲडव्हान्स फीचर्स. ओके. हा ॲडव्हान्स फीचर कंपल्सरी तुम्हाला इनेबल करायचं आहे. ओके. तर त्यासाठी तुम्हाला तुमचं व्हेरिफिकेशन द्यायला लागेल. एकतर फेस व्हेरिफिकेशन द्यायला लागेल किंवा डॉक्युमेंटेशन व्हॅलिड आय डी देऊन, म्हणजे जे काय आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असेल, पॅन कार्डच शक्यतो, तर ते देऊन रिकमेंड.
तर मी रिकमेंड करीन म्हणजे तो विजिबिलिटी चॅनल ॲक्सेस ओके म्हणायचं. ओके, आणि ॲक्सेस फीचर आणि हा 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 ऑप्शन तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे. ओके, वाटलं तर आपण इथं दुसरा ऑप्शन व्हेरीफाय करून घेऊया आपण, होतोय का बघू आपण. ओके, इथं ऑलरेडी इंडियाच आहे, तर इथे नंबर टाकू. ओके, नेक्स्ट मग. ओके, आता हे बघा, ऑलरेडी माझ्या अकाउंटवर ऑलरेडी चॅनल असल्यामुळं इथं ते घेत नाही आहे. तर तिथं तुम्ही जर अकाउंट ओपन केलं नसेल तर ओपन केलं नसेल तर तिथं तुम्ही दुसरा मोबाईल नंबर टाकून एकदा ते व्हेरीफाय करून घ्या. ओके, ते झाल्यानंतर एकदा सेव्ह म्हणा. सेव्ह म्हणण्याचं परत येतं ते 3 डॉटवर. ओके, इथं तिसरं ऑप्शन लिहितं आहे अपलोड डिटेल्स. अपलोड डिटेल्समध्ये गेला जे तुम्हाला जे काही टायटल द्यायचे, म्हणजे नेहमी तुम्ही व्हिडिओ अपलोड करता किंवा हे टायटल तुम्हाला कधी उपयोगाला येतं, जेव्हा तुम्ही ऑनलाईन व्हिडिओ चालू करता किंवा लाईव्ह व्हिडिओला जाता, तर तिथं ते टायटल ऑलरेडी येतं. ओके, तर त्यासाठी इथं टायटल टाकून देतं जे काय असेल, आणि डिस्क्रिप्शनमध्ये जे काही डिस्क्रिप्शन टाकू शकता. म्हणजे जसं की नमस्कार मित्रांनो, माझं नाव XYZ आहे, तर माझ्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा. हे जे काही कंटेंट टाकायचं ते टाकून घेत येतं. हे विजिबिलिटी नेहमी की नाही अनलिस्टेड ठेवायची कधी पण, कारण तुम्ही जेव्हा पण एक व्हिडिओ अपलोड करता तर ती अनलिस्टेडमध्येच अपलोड करा. ओके, इथं टॅग्स. आता टॅगमध्ये काय करायचं आपल्याला, टॅगमध्ये जे काय तुमच्या व्हिडिओ रिलेटेड टॅग्स असतील तर ते टॅग तुम्ही देऊन ठेवा, ते बाय डिफॉल्ट तुमच्या व्हिडिओला अटॅच होऊन जातील. ओके, ओके, त्यानंतर आपण जाऊया इथं सेकंड चॅनल. आता इम्पॉर्टंट आहे इथं, आता जे आपण चॅनलवर क्लिक केले तर इथं बघा कीवर्ड्स म्हणून आहे. कीवर्ड्स म्हणजे काय, तर बेसिकली तुमचं चॅनल यूट्यूबवर शो होण्यासाठी म्हणजे दिसण्यासाठी काहीतरी कीवर्ड लागतं. सोबत माझं तर चॅनल आहे, मी संदीप कुंभार. ओके, तर संदीप कुंभार कसं संदीप कुंभारच्या नावानं भरपूर लोक असतील. ओके, तर जे तुमचं कीवर्ड्स आहे त्यानुसार इझिली सर्च केलं जातं चॅनल. आता सपोज मी टाकलं तर मी संदीप कुंभार, तर ते चॅनलवरनं सहज ते आयडेंटिफाय केलं जातं. तर त्यासाठी म्हणजे आणि यूट्यूब चॅनल म्हणजे सबस्क्रायबरला पण तुमचं चॅनल कसं फाइंड आउट करायचा, तर त्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने लावून टाकायचं. म्हणजे जसं की आता बघा मी टाकलं मी संदीप कुंभार. ओके, सेम दुसरं टाकायचं, हे एक झालं. नंतर एंटर दाबायचं, ते कुठलं नंतर टाकायचं संदीप कुंभार. ओके, असं टाकायचं. किंवा नंतर ना कॅपिटल S तर कॅपिटल मी, परत कॅपिटल S इन संदीप कुंभार. म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही तुमची नावं देऊ शकता, की जेणेकरून तुम्हाला चॅनल सर्च होण्यासाठी, सबस्क्रायबरला चॅनल सर्च होण्यासाठी मदत होते. तर असं ठीक आहे. ओके, त्यानंतर ना हे झाल्यानंतर सेव्ह म्हणायचं. ओके, सेव्ह म्हटल्यानंतर परत एकदा सेटिंगमध्ये यायचं. ओके, पर्सनलायझेशनमध्ये यायचं, तर तिथं तुमचं सगळं डिटेल्स असेल. ओके, तर परत एकदा चेक करूया आपण एडिटरमध्ये. चॅनलमध्ये आहे ॲडव्हान्समध्ये. ओके, हा चॅनल नाही आहे. ओके, थर्ड पार्टी फीचरमध्ये हे तिन्ही पण एलिजिबल करून घ्यायचं. ओके, अशा पद्धतीनं तुमचा चॅनल हे झालं आहे. त्यामध्ये अजून एक आहे, इथं अजून सेकंड लास्टला एक ऑप्शन आहे बघा, इथं दिसतं का एसच्या पुढं, इथं ते एकदा क्लिक करायचं. ओके, तर इथं हे तुमचं चॅनल कस्टमायझेशन आहे. तर चॅनल कस्टमायझेशन करण्यासाठी तुम्हाला काय काय लागेल, तर तुमचं इथे एक फोटो बॅनर द्यायला लागेल. बॅनर इमेज म्हणजे जे फोटो सोडून बॅकग्राऊंडचं जे काय आहे, म्हणजे रेड स्क्रीन दिसते तिथं तुमचं बॅनर बनवतं आहे. तर बॅनर कसं बनवायचं त्यानंतर आपण नंतर बघूया. आणि तुमचं एक पिक्चर फोटो लावायचा इथं. तर ओके,
आणि सेम खाली येऊन परत ते मागाशी डिस्क्रिप्शन दिलं तेच इथे एक डिस्क्रिप्शन लिहिते तुमचं चॅनलचं. ओके, हे तर बघू शकता. आता हां, इथे काय हँडल म्हणून लिहिलं बघा, ऑप्शन आहे. ओके, हँडल म्हणजे हे बघा, हँडल म्हणजे काय आहे, तर हँडल म्हणजे हे तुमचं एक युनिक नाव आहे की यूट्यूबमध्ये हँडल म्हणजे तुमचं स्वतःचं एक युनिक नाव आहे. म्हणजे सेम नावाचं डबल हँडल होऊ शकत नाही, म्हणून त्यासाठी हे हँडल लिहिलेलं असतं. ओके, म्हणजे सहज चॅनल आपल्याला सर्च करण्यासाठी. आता इथे लिहिले संदीप कुंभार B4W. ओके, तर हा माझं हँडल आहे. तर मला चॅनल सर्च करायचं म्हटलं तर मी हे टाकून सहज मी माझं चॅनल फाइंड आउट करू शकतो. किंवा कुणाला जर लिंक पाठवायचं नसेल किंवा हे हँडलचं नाव जरी सांगितलं तरी तुम्हाला तुम्हाला चॅनल तिथं शो केलं जातं. तर हँडल इम्पॉर्टंट आहे सगळ्यात महत्त्वाचं. आणि हँडल टाकताना मी तर म्हणेन एकदम शॉर्ट हँडल टाका, जेणेकरून सर्च होण्यासाठी मदत होईल. नंतर ना दुसरं आहे डिस्क्रिप्शन आपण बघितलं की डिस्क्रिप्शनमध्ये आपण काय काय करू टाकायचे. ओके, इथे अजून एक आहे कॉन्टॅक्ट आणि ईमेल आय डी. तर इथे एक ईमेल आय डी असा टाका, म्हणजे आत्ता जो तुम्ही यूज करताय तो टाकू नका, माझं तर म्हणणं आहे. तिथं वेगळा डिफरंट टाकून द्या. कारण काय सपोज बाय चान्स तुमचा यूट्यूब चॅनल जर हॅक झाला, ओके, तर रिकव्हरी कसा तो ईमेल आय डी लागतो. तर त्यासाठी तुम्ही त्या ईमेल आय डीचा वापर करून तुमचं अकाउंट परत रिकवर करू शकता. ओके, तर अशा पद्धतीने आपण बघू शकता तुमचं अकाउंट ओपन झालेलं आहे. ओके, तर त्यासाठी आता अजून एक आहे. त्यासाठी तुम्हाला आपल्याला अजून एक ॲप्लिकेशन घ्यायला लागेल. एक तर आहे YT स्टुडिओ लागेल आपल्याला. YT स्टुडिओ कशासाठी, तर तुमच्या चॅनलची पूर्ण डिटेल्स या YT स्टुडिओमध्ये कॅप्चर केली जाते. जसे की तुम्ही बघू शकता की तुमचं नाव आहे, मागाशी सांगितल्यापासून हँडल आहे, हँडल आणि डिस्क्रिप्शन इथे तुम्ही देऊ शकता. लिंक टाकू शकता, म्हणजे तुम्ही फेसबुक लिंक, यूट्यूब लिंक, परत इंस्टाग्राम लिंक, या लिंक ॲड करू शकता. आणि वरती इथं जो तुमचं हे आहे काय म्हणतात त्याला, बॅकग्राऊंड पिक्चर, तर ते इथं तुम्ही तयार करून तिथं लावू शकता. किंवा तुमचा फोटो लिहिला आहे, फोटोवर जाऊन तुमचं अपलोड करू शकता. तर अशा पद्धतीने आपण चॅनल ओपन करू शकता. ओके, तर नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघू की चॅनल म्हणजे यूट्यूबवर. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघू की एकदा चॅनल ओपन झालं की फर्स्ट व्हिडिओ कधी टाकायचा आणि कशा पद्धतीने अपलोड करायचा. तर हा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.